Good morning, everyone. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण 3 पार्ट्स मध्ये रिवाइज केला. अल्कोहोल फिनॉल इथरला 4 पार्ट्स लागलेत. सो अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिडला मॅक्सिमम आय गेस याला सुद्धा 4 पार्ट्स लागतील. सो नेक्स्ट हेडिंग द AKC अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिड पार्ट 1. सगळ्यात पहिल्यांदा अल्डिहाइड्सच्या प्रिपरेशनचा रिॲक्शनचा चार्ट, कीटोन्सच्या प्रिपरेशन्स रिॲक्शन्सचा चार्ट आणि कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपरेशन रिॲक्शन्सचा चार्ट आपल्या नोटबुक मध्ये आहे का एकदा क्रॉस चेक करा. 6 चार्ट टोटली तुमच्या नोटबुक मध्ये आहेत का क्रॉस चेक करा. चॅट सेक्शन मध्ये सांगाल मला. पहिला चार्ट सापडला का सगळ्यांना? प्रिपरेशन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. येस, ओके. सो चार्ट पासूनच चालू करू. I want to prepare aldehyde or ketone. तर माझ्याकडे किती मेथड्स आहेत साक्षी? 5 मेथड्स आहेत. बघा बरं सगळ्यांना सापडलेत का 5 मेथड्स? साक्षी सोडून बाकी कोणाला चार्ट सापडला तरी आहे का? हा, सो चार्ट मी परत लिहून द्यायची गरज आहे का? चला डायरेक्टली क्वेश्चन्स कडे जाऊ. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1. Prepare butanol by oxidation of alcohol. रिएक्शन लिहा, देन क्रॉस चेक करू. Prepare butanol by oxidation of alcohol. मी तर मोर सिम्पलर क्वेश्चन दिला. ते फक्त म्हणतील प्रिपेअर ब्युटॅनल फ्रॉम अल्कोहोल. क्वेश्चन एक्सटेंड करते. मेन्शन 2 मेथड्स. 2 मेथड्सनी बनवायचे आहे. प्रिपेअर ब्युटॅनल फ्रॉम अल्कोहोल. मेन्शन 2 मेथड्स. 2 मेथड आठवलेत? किती जणांना 2 मेथड आठवले? ब्युटॅनल बनवायचंय फ्रॉम अल्कोहोल. मग अल्कोहोल पण कोणता घेणार तुम्ही? 4 कार्बन वाला. CH3 CH2 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 OH. ब्युटॅनॉल.
कारण या प्रोसेसमध्ये कुठेही लॉस ऑफ कार्बन किंवा गेन ऑफ कार्बन होत नाही. सो ब्युटॅनॉल बनवायचंय, ब्युटॅनल पासून स्टार्ट केलं, अल्डिहाइडला एंड करायचंय मला, तर याचा अर्थ मी कोणता रिएजंट टाकणार त्याच्यामध्ये? मला कार्बोक्सिलिक ऍसिड नकोय. ऑक्सिडायझिंग एजंट करेक्ट आहे, पण त्यामध्ये पण 2 ऑक्सिडायझिंग एजंट असतात. अल्डिहाइड मध्येच थांबवायचं, याचा अर्थ मला त्याच्यामध्ये पीसीसी और पीडीसी या दोन्हीपैकी काहीही टाकावं लागेल, पीसीसी किंवा पीडीसी. ही झाली माझी फर्स्ट मेथड, दॅट इज युजिंग वीक ऑक्सिडायझिंग एजंट. मेथड 2 काय आहे? एक तर तुम्ही ऑक्सिडेशन करू शकता युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट, आणि मेथड 2 आहे तुम्ही ऑक्सिडेशन करू शकताय युजिंग डिहायड्रोजिनेटिंग एजंट. डिहायड्रोजिनेशन कोण करत असतं? रेड हॉट कॉपर, इजंट इट? आणि ऍज तुम्हाला अल्डिहाइड बनवायचंय तर तुम्ही डायरेक्टली रेड हॉट कॉपर टाकू शकता. याच्यामध्ये काय होईल? CH3 CH2 CH2 CH2OH. अल्कोहोल फिनॉल इथर या चॅप्टर मध्ये पण आपण बघितलेलं की प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्स वरती रेड हॉट कॉपर डिहायड्रोजिनेशन करतो, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन करतो. कुठून? एक जो की ऑक्सिजनला लागलाय आणि एक त्याच्या शेजारच्या कार्बनचा. एक जो की हायड्रोजनला लागलाय, ऑक्सिजनला लागलाय, आणि एक त्याच्या शेजारच्या कार्बनचा, आणि त्याच्यानंतर डबल बॉन्ड द्यायची आहे. दॅट इज तुम्हाला काय भेटणार आहे? ब्युटॅनॉल, C double bond OH. These were the 2 methods to prepare aldehyde from alcohol. Quickly note down करा. गुड साक्षी. रेड हॉट कॉपरचं तिने टेम्परेचर पण मेन्शन केलंय 573 केल्विन. रेड हॉट कॉपर ऍट 573 केल्विन. जाऊ लगेच पुढे. फाइव 4 3 2 1. Question number 2. CH3 CH2 CH2OH. कोण आहे हा? प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉलचं कन्व्हर्जन मला करायचंय पहिल्यांदा प्रोपीन मध्ये, CH3 CH डबल बॉन्ड CH2, आणि देन आलेल्या प्रोपीनचं कन्व्हर्जन मला करायचंय CH3 C डबल बॉन्ड OH इथॅनॉल्डिहाइड अँड फॉर्माल्डिहाइड मध्ये. रिएजंट ओळखा. What is A and what is B? Find A and B. First step प्रोपॅनॉल, सेकंड आहे प्रोपीन. अल्कोहोल टू प्रोपीन कसं जायचं? अँड देन अल्कीन टू कोण गेलोय आपण? 2 मॉलिक्युल्स भेटलेत. पहिला भेटलाय मला इथॅनल, नेक्स्ट भेटलाय मला फॉर्माल्डिहाइड म्हणजेच मिथॅनल. व्हॉट इज ए? व्हॉट इज बी? साक्षी फर्स्ट वन काय आहे? ओके, 2 साक्षी आहेत. एका साक्षीचं करेक्ट आहे.
एकाचं रॉंग. पहिला ए काय आहे सांगा. रेड हॉट कॉपर ज्यांनी आन्सर सांगितलं रॉंग आहे. अल्कोहोल टू प्रोपीन बनवताना रिमूव्ह काय झालेलं असतं, वॉटर. मग मायनस ऑफ वॉटर करण्यासाठी काय यूज करणार तुम्ही, रेड हॉट कॉपर. प्रोपॅनॉल टू प्रोपीन जायचंय तुम्हाला, रिमूव्हल ऑफ वॉटर करण्यासाठी सुनिधी तुम्ही रेड हॉट कॉपर टाकताय. बॉईज आन्सर करा. हा OH मला कम्प्लिटली दिसत नाहीये. सो अल्फा वरून OH गेलाय आणि बीटा वरून H गेलाय. अल्फा बीटा वरून एलिमिनेशन झालंय ऑफ वॉटर मॉलिक्यूल, तर तुम्ही तिथे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकणार आहे. डिहायड्रोजनेशन P2O5 टाका किंवा Al2O3 टाका. काय आन्सर करताय हे. नेक्स्ट बी. एनिवेज पुढे लक्षात ठेवा. आता प्रोपीन पासून अल्डिहाइड आणि कीटोन बनवलाय. कोणती रिएक्शन असणार आहे, बी. प्रोपीन पासून अल्डिहाइड्स बनवले, ते पण दोन वेगवेगळे. एक बनलाय इथॅनॉल आणि दुसरा बनलाय प्रोपॅनॉल. याचा अर्थ इथून मॉलिक्यूल ब्रेक झालाय. अशी रिएक्शन आहे आपली ओझोनोलायसिस. रिमेंबर मी ओझोनोलायसिस तुम्हाला शिकवली तेव्हा हिंट दिलेली की कोणतीही अल्कीन असू दे, डबल बॉन्ड असेल ना, तो डबल बॉन्ड ब्रेक करायचा. इकडचा मॉलिक्यूल आहे असा लिहायचा CH3CH डबल बॉन्ड O. इकडचा मॉलिक्यूल आहे तसा लिहायचा डबल बॉन्ड O. तेच मॉलिक्यूल आहेत बघा, इथॅनॉल आणि हा कोण आहे, मिथॅनॉल. सो प्रोसेस कोणती झाली आहे, तर प्रोसेस झाली आहे ओझोनोलायसिस. ओझोनोलायसिस. आणि ओझोनोलायसिस कसं रिप्रेझेंट केलं जातं, तर ओझोन टाकायचंय तुम्हाला इन प्रेझेन्स ऑफ झिंक. ओझोन टाकायचंय आपल्याला इन प्रेझेन्स ऑफ झिंक. झिंक डस्ट. आठवलं ओझोनोलायसिस. ओझोनोलायसिस इन प्रेझेन्स ऑफ झिंक डस्ट. ते रिड्यूस्ड आहे का काय आहे, दॅट विल सॉर्ट आउट लॅटर, बट मी शिकवल्यात म्हणून मी तुम्हाला इथे ती रिएक्शन दिली. क्वेश्चन नंबर 3. Question number 3. How will you prepare mixture of propan-2-one. खूप लॉजिकल टॉपिक है. How will you prepare mixture of propan-2-one and ethanol क्वेश्चन इतकाच आहे. तुम्हाला हे प्रिपेअर करायचं आहे. हाऊ विल यू प्रिपेअर मिक्सचर ऑफ propan-2-one अँड इथॅनॉल. बट जस्ट टू मेक इट मोर सिम्पलर मी तुम्हाला सांगते फ्रॉम अल्कीन. दोन जेव्हा तुम्हाला प्रोडक्ट्स बनवायचे, मग ते दोन अल्डिहाइड्स असतील, दोन कीटोन्स असतील किंवा एक अल्डिहाइड एक कीटोन असेल, तर मिक्सचर्स जेव्हा बनतात तेव्हा ते ऑफकोर्सली अल्कीन पासून बनतात. आणि आता अशी अल्कीन वापरायची आहे की जे मला propan-2-one आणि इथॅनॉलचं मिक्सचर देईल. propan-2-one आणि इथॅनॉलचं मिक्सचर देईल. काय करणार तुम्ही, प्रोडक्ट जे आहेत ते बनवून घ्या आधी. CH3 पेंटीन-2-इन ने नाही बनणार बघ मयूर. propan-2-one बनवून घ्या आधी. एम आय करेक्ट, हा propan-2-one आहे. आणि इथॅनॉल एक बनवून घ्या CH3 C डबल बॉन्ड OH. काय झालेलं जेव्हा तुम्ही पहिली रिएक्शन केली, क्वेश्चन नंबर 2 केलाय, अल्कीनची डबल बॉन्ड ब्रेक झालेली आणि तिथे ऑक्सिजन ऑक्सिजन ऍड झालेला, म्हणजे इथे अल्कीन आहे इथे अल्कीन आहे,
हा ऑक्सिजन मी नंतर ऍड केलाय, बाकी मॉलिक्यूल फ्यूज करा. ह्याला झोपवा जरा या मॉलिक्यूलला. CH3 C, त्या CH3 ला मी वर काढते आणि डबल बॉन्ड O. कॅन आय से दिस इज ऑल्सो प्रोपेन टू ओन. आणि इथॅनॉल, ऑक्सिजनला या बाजूला काढते, C वरती H काढते, हे CH3. कॅन आय से दिस इज इथॅनॉल. मी स्ट्रक्चर असे काढलेत की दोघांचे ऑक्सिजन एकमेकांना फेस करतील. क्रॉस चेक करा, चॅट सेक्शन मध्ये क्विक रिप्लायज द्या. पहिला प्रोपॅनॉल आहे, प्रोपॅन टू ओन आहे, जो मला बनवायचा आहे. आणि दुसरा इथॅनॉल आहे, जो मला बनवायचा आहे. मग काय करायचं, हे ऑक्सिजन्स काढून टाकायचे जे तुम्ही एक्स्ट्रा ऍड केलेले. नंतर डबल बॉन्ड ब्रेक करून ऑक्सिजन ऑक्सिजन ऍड करा म्हटलेलं मी तुम्हाला, ते फक्त रिमूव्ह केले. माझा रिॲक्टंट मला भेटेल. रिॲक्टंट कसा दिसणार आहे तुम्हाला, इरेज करते मी डायरेक्टली. जॉईन करा ती डबल बॉन्ड. ही आहे तुमची अल्कीन. कोणती अल्कीन आहे, 1 2 3 4 2 मिथाइल ब्युटीन, ब्यूट 2 इन. समजलं? व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ आता. करा ड्रॉ आता पुढची रिएक्शन क्विकली. इथं होती डबल बॉन्ड, इथं होतं C, वरती होतं H म्हणजेच CH, समोर होतं CH3. फक्त एक आन्सर करेक्ट होतं तुमच्यापैकी, 2 मिथिल ब्यूट 2 इन. 2 मिथिल ब्यूट 2 इन. परत काय करणार तुम्ही, याच्यामध्ये टाकणार ओझोन. आणि रिड्युस्ड असल्यामुळे मी डायरेक्ट हिंट बेसिस वरती सॉल्व्ह करायला सांगतेय. पहिल्या स्टेप मध्ये असतो ओझोन, दुसऱ्या स्टेप मध्ये असतो झिंक डस्ट. झिंक डस्ट दोन्ही एकत्र करा. आणि प्रोडक्ट कसे बनवणार तुम्ही, CH3 डबल बॉन्ड तोडून O लावायचं, प्लस तिकडे कोण आहे CH3CH, डबल बॉन्ड तोडून O लावलं. समजलं? रिवाइज झालं ओझोनोलायसिस. दोन्ही वेज मध्ये सॉल्व्ह केलं. एक अल्कीन दिली असेल तर प्रॉडक्ट कसे काढायचे, प्रॉडक्ट दिले असतील तर अल्कीन कशी काढायची. क्लिअर आहे? जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. तुम्हाला जर क्वेश्चन विचारला याच्यामध्ये सब क्वेश्चन, व्हॉट इज द रोल ऑफ झिंक डस्ट. टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन विचारलाय आपल्याला, व्हॉट इज द रोल ऑफ झिंक डस्ट. व्हॉट इज द रोल ऑफ झिंक डस्ट इन ओझोनोलायसिस. Can anyone tell? ठीक आहे, बघा प्लस याच्यामध्ये बाहेर काय बनत असतं, झिंक ऑक्साइड. ओझोनोलायसिस मध्ये तुम्ही किती ऑक्सिजन ऍड केलेत आतमध्ये, 3, राईट. हा एक आहे, हा दुसरा आहे, मग तिसरा ऑक्सिजन कुठे, झिंक सोबत आहे. ठीक आहे. झिंक डिकम्पोजेस ओझोनॉइड मध्ये, एक ओझोनॉइड बनत असतो, याच्यामध्ये 2 डोळे 1 नाक. ऑफलाइन लेक्चर. झिंक डिकम्पोजेस ओझोनॉइड and removes one extra oxygen forming zinc oxide. Removes one extra oxygen. लिहून घ्या तुम्ही, मी डिक्टेट करते. Zinc decomposes ozonoid and removes one extra oxygen forming zinc oxide.
फॉर्मिंग झिंक ऑक्साइड. डन. तुम्ही सगळेजण नोटबुक ओपन करून बसला असाल तर आपण तिथे स्ट्रक्चर काढले ना मध्ये ओझोनॉइडचं, 2 डोळे 1 नाक. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. CH3 C ट्रिपल बॉन्ड CH अल्काइन आहे. अल्काइन मध्ये टाकला 40% सल्फ्युरिक ऍसिड आणि 1% HgSO4 मर्क्युरिक सल्फेट. प्रोडक्ट काय असेल? व्हॉट विल बी द प्रोडक्ट? कंप्लीट रिॲक्शनचा पॅकेज आहे हा. तुम्हाला व्यवस्थित थिंक करायचंय अँड देन यू हॅव टू राईट द आन्सर एक्झॅक्टली काय होणार. सो सगळ्यात पहिल्यांदा विचार करा की टाकलेला रिएजंट काय काम करतो. 40% H2SO4 आणि 1% HgSO4 काय आहे ते? याचा अर्थ काय असतो? तर H2SO4 चं काम काय असतं? थिंक ऑन इट. H2SO4 चं काम काय असतं? माझ्या हळूहळू क्वेश्चनचा आन्सर करा, तुम्हाला रिव्हील होत जाईल की या रिॲक्शनला सॉल्व्ह कसं करायचंय. H2SO4 चं काम काय असतं? पटपट पटपट आन्सर द्यायला लागाल. मॅम H2SO4 डिहायड्रेशन म्हणजेच रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल करतो. पण मी एका फुल लेक्चर मध्ये तुम्हाला हे सांगितलेलं H2SO4 दोन्ही काम करू शकतो. रिमूव्हल ऑफ वॉटर पण करू शकतो आणि ऍडिशन ऑफ वॉटर पण करू शकतो. इट डिपेंड्स की तुम्ही कोणावरती त्याचं काम करताय. मग आजपासून तुम्ही अल्कोहोल वरती त्याला टाकत होता. अल्कोहोल मध्ये ऑलरेडी OH असतो. अल्कोहोल वरती जर H2SO4 टाकलं तर तो रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल करतो. पण अल्कीन किंवा अल्काइन घेतले, अल्कीन मध्ये OH असतो का? अल्काइन मध्ये OH असतो का? मग तो H2O कसा काढेल त्यातून? अल्कीन आणि अल्काइन मध्ये OH नाहीये, त्यामुळे तो तिथे ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल करतो. हे समजलं? आठवलं असं काहीतरी सांगितलेलं? H2SO4 चं काम ऑलवेज रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल नाही. इट कॅन इवन ऍड वॉटर मॉलिक्यूल. इट डिपेंड्स ऑन रिएक्टंट कोणता आहे. अल्कोहोल असेल तर रिमूव्ह, अल्कीन असेल, अल्काइन असेल तर ऍड. HgSO4 एक सपोर्टिंग रिएजंट आहे. दॅट्स इट, बाकी काही नाही. H2SO4 ला सपोर्टिंग रिएजंट येतो. आता या सगळ्याचा अर्थ आहे ऍड वॉटर. आणि वॉटर ऍड करणं कसं ऍड करतो हे तुम्हाला माहिती आहे. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ, OH minus of the reagent will attack on that carbon which has less number of hydrogens and that is why तुमचं काय प्रोडक्ट बनेल? CH3C. तिथं कोण आला? OH. ट्रिपल बॉन्डची कोणती बॉन्ड झाली आता? डबल बॉन्ड. आणि CH कडे कोण आला? अजून एक H. आणि काय बनला इथे? एकाच मॉलिक्यूल मध्ये डबल बॉन्ड पण आहे आणि OH पण आहे. इट इज कॉल्ड ॲज इनऑल फॉर्म. इट इज कॉल्ड ॲज इनऑल. बट इनऑल कधीही स्टेबल नसतात. इनऑल अनस्टेबल असतात. त्यामुळे ते क्विकली काय करतात? टॉटोमर बनवतात. फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड रिॲक्शन असते. ते क्विकली काय करतात? टॉटोमरायझेशन करतात. आता टॉटोमरायझेशन काय आहे? तर बाबा टॉटोमरायझेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ कीटो फॉर्म. इनो फॉर्म आणि कीटो फॉर्म. इनॉल फॉर्म आणि कीटो फॉर्म हे टॉटोमरायझेशन मध्ये, हे एका इक्विलिब्रियम मध्ये. सो कीटो फॉर्म कसा बनणार आहे? तर ही डबल बॉन्ड म्हणते,
तू माझ्याकडे ये आणि माझा हायड्रोजन काय कर, तुला घेऊन जा. त्याने काय झालं बघा, CH3 C डबल बॉन्ड O म्हणजेच किटो फॉर्म बनायला लागला आणि इकडे काय झालं, सिंगल बॉन्ड CH2 होता, CH3 बनला. कोणता किटो बनलाय तो, प्रोपॅन 2 प्रोपॅन 2 समजलं. इनॉल फॉर्म इज अनस्टेबल, so it instantly spontaneously undergoes tautomerization to give propan 2 ए कोण आहे मग, नॉट इनॉल, ए कोण आहे, प्रोपॅन 2 क्वेश्चन नंबर 5 ला they can ask you convert propine to propan 2 किंवा क्वेश्चन नंबर 5 लाच ते असं लिहू शकतात, हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपॅन 2 फ्रॉम प्रोपाइन. सो तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपण अल्काइन पासून सुद्धा अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स बनवू शकतोय. क्वेश्चन नंबर 1 होता, एक मिनिट पाठीमागे या. क्वेश्चन नंबर 1 होता, अल्कोहोल पासून अल्डिहाइड किंवा कीटोन्स बनवा. ऑक्सिडायझिंग एजंट वापरून आपण खूप वेळा केलं, अल्कोहोल फिनॉल इथर्स मध्ये पण केलं, त्यामुळे इथं रिवाइज नाही केलं जास्त. त्याच्यानंतर क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4. या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला ओझोनोलायसिसचा टच दिलाय की ओझोनोलायसिस करायची कशी. ओझोनोलायसिस 1 स्टेप आहे का 2 स्टेप आहे, तर आन्सर आहे इट इज 2 स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये काय ऍड केलं, ओझोन, आणि काय बनवायचं आहे, ओझोनॉइड. आणि सेकंड स्टेप मध्ये काय ऍड केलं, झिंक डस्ट विच ऍक्ट ॲज रिड्युसिंग एजंट, तो त्यातून ऑक्सिजन काढून घेतोय. सो इवन यू कॅन राईट व्हॉट इज द रोल ऑफ झिंक डस्ट, ते वाक्य लिहिलंच आहे तुम्ही, आता मी फक्त लिहिते इट इज अ रिड्युसिंग एजंट. ते वाक्य लिहिलंय ते पण करेक्ट आहे. झिंक ऑक्सिजनला बाहेर काढतोय म्हणजे स्वतःच ऑक्सिडेशन करतोय, तर दुसऱ्याचं काय करणार आहे तो, रिडक्शन. इट इज रिड्युसिंग एजंट. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की अल्कीन पासून जसं तुम्ही बनवताय तसं अल्काइन पासून पण बनवू शकताय. रिएजंट आहे 40% H2SO4 अँड सपोर्टिंग एजंट आहे 1% HgSO4. इथपर्यंत रिएक्शन्स क्लिअर आहेत. चलो ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, क्वेश्चन नंबर 6. प्रिपेअर कन्वर्ट वाली रिएक्शन घ्या. कन्वर्ट इथेनॉल क्लोराइड टू ethanoic acid. Convert ethanoyl chloride to ethanoic acid. Think and start. कन्वर्ट इथेनॉइल क्लोराइड असे क्वेश्चन्स आले की मी काय सांगितलं आधी, रिएक्टंट लिहा, मग काय लिहा, प्रोडक्ट लिहा, मग काय आठवेल तुम्हाला, रिएजंट आठवेल, आणि मग काय लिहा तुम्ही, तुमची रिएक्शन लिहा. क्वेश्चनला थोडंसं सॉर्ट करा, इझी वे मध्ये प्रोसीड करू शकता. स्नेहल, रिएक्टंट कोण आहे बाबा, इथेनॉइल क्लोराइड आहे, CH3 C डबल बॉन्ड OCl. रिएक्टंटचं स्ट्रक्चर सगळ्यांना आठवलेलं,
इथॅनॉइल क्लोराइड, 2 कार्बन वाला क्लोराइड, पण तो रसगुल्ला कधी लावतात जेव्हा सी डबल बॉन्ड ओ येतो. प्रोडक्ट बनवायचंय इथॅनॉइक ऍसिड, CH3 सी डबल बॉन्ड ओ OH. जेव्हा वॉटर वॉटर काय लिहिताय, ऍड वॉटर, ओके. मग रिॲक्शनचं नाव काय आहे? इफ ऍड वॉटर, रिॲक्शनचं नाव काय आहे? त्या काही नाव आहे का त्या रिॲक्शनला? सर मॅमचं एक वाक्य लक्षात आहे का फक्त? कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचंय, कोणापासून का बनवायचं असू दे, त्यामध्ये काय ऍड करा? पाणी ऍड करा. या बेसिस वरती म्हणताय का? हायड्रोजनेशन, हायड्रोजन ऍड करून बघ मयूर काय बनतोय. मी 2 स्टेप मध्ये विचार करत होते, मी जस्ट क्रॉस चेक करते की तुमची 1 स्टेप करेक्ट आहे का. नॉट टिल येट. हा नाही, ह्याच्यामध्ये डायरेक्ट वॉटर मॉलिक्युलचा असा तर रिॲक्टंट कुठे शिकवलाय असं आठवत नाहीये मला. मी इव्हन टेक्स्टबुक मध्ये पाहिलं, डायरेक्ट वॉटर तर नाहीये. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमच्या असाइल क्लोराइडला CH3 सी डबल बॉन्ड OCl. असाइल क्लोराइड हा रिएजंट पहिल्यांदा अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करून घेतलाय. पहिला CH3 ऍज इट इज, देन सेकंड डबल बॉन्ड O ऍज इट इज, फक्त H लावणार आहे मी इथे बाय रिमुव्हिंग Cl. हा Cl रिप्लेस झालाय या Hनी. सो अशीच रिॲक्शन शिकवलेली मी तुम्हाला की Cl नकोय, तुम्हाला H हवाय. जे हवाय ते आतमध्ये ऍड करायचं असतं. काय ऍड केलं आपण याच्यामध्ये? H2 ऍड केलं, हायड्रोजिनेशन केलं. पण हायड्रोजिनेशन फक्त करून होतं का मयूर, की याच्यासाठी काही नेसेसरी कंडिशन आहे? हायड्रोजिनेशन करतेय म्हणजे मी रिडक्शन करतेय, तर हे फर्दर रिॲक्शन्स देतील, म्हणून या रिॲक्शनला पॉइझन्ड केलेलं. जोपर्यंत तुम्ही PDBaSO4 म्हणत नाही तोपर्यंत ही रिॲक्शन होणार नाही. आता ही रिॲक्शन झाली, त्यानंतर नेक्स्ट काय करा तुम्ही याच्यामध्ये? ऑक्सिडेशन. फर्दर ऑक्सिडेशन काय देत असतं याचं? CH3 सी डबल बॉन्ड O, इथे एक ऑक्सिजन ऍड होईल फक्त H, इथॅनॉइक ऍसिड. फर्दर ऑक्सिडेशन, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करताना आपण त्याच्यामध्ये रिएजंट पण दाखवत नाही, माहिती आहे तुम्हाला. फर्दर ऑक्सिडेशन O करून टाकतो, किंवा तुम्ही काय टाकू शकताय त्याच्यामध्ये? KMnO4. ऑक्सिडायझिंग एजंट कोणता फेमस टाकायचा? KMnO4. सो रिएजंट्स कोण कोण वापरले? 2 स्टेप मध्ये करावी लागली. पहिल्या स्टेप मध्ये वापरावं लागलं H2. ओनली हायड्रोजिनेशन हे देत नाही, तुम्हाला त्याला पॉइझन करावं लागतं युझिंग PDBaSO4. याच्यापासून तुम्हाला अल्डिहाइड भेटेल आणि फर्दर तुम्हाला ऑक्सिडेशन करायचंय KMnO4. दिस वॉज 2 स्टेप रिॲक्शन. ओके. क्वेश्चन नंबर 7 ओरली पण काढू शकताय तुम्ही. अल्कलाइन हायड्रोलायसिस पण होऊ शकतो. मग फक्त ती स्टेप नाही वापरली कारण त्याच्यामध्ये अल्कलाइन वापरायचं का ऍसिडिक वापरायचं?
ह्याच्यावरून परत 2 रिॲक्शन्स बनतात सेपरेट सेपरेट. तर दॅट इज वाय फक्त 2 स्टेप मध्ये केलं. त्या मेथडनी सुद्धा बनवू शकतोस. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 ओरली सॉल्व्ह होतंय का बघा. व्हॉट इज द प्रोडक्ट फॉर्म्ड ऑन रोझनमंड रिएक्शन ऑफ बेन्झॉइल क्लोराइड. बेन्झॉइल क्लोराइड म्हणजे बेन्झीनची रिंग, सी डबल बॉन्ड OCl. बेन्झॉइल क्लोराइड वरती रोझनमंड रिएक्शन करायची. रोझनमंड रिएक्शन म्हणजेच काय? H2PDBaSO4 म्हणजेच काय? रिडक्शन म्हणजेच काय? Cl ला काढायचं आणि कोण लावायचं? जस्ट H. बेन्झा अल्डिहाइड. MCQ वाला क्वेश्चन आहे हा. फक्त मी तुम्हाला स्ट्रक्चर बनवून दिलंय. ते फक्त काय म्हणतील? व्हॉट इज द रोझनमंड प्रोडक्ट ऑफ बेन्झॉइल क्लोराइड. व्हॉट इज द रोझनमंड प्रोडक्ट ऑफ बेन्झॉइल क्लोराइड. आन्सर काय पाहिजे तुमचं? बेन्झा अल्डिहाइड. समोर लिहून घ्या, MCQ साठी विचारला जाईल हा. क्वेश्चन नंबर 8. राइट अ शॉर्ट नोट ऑन किती शॉर्ट नोट तुम्हाला विचारू शकतात बघा इतक्या पोर्शन मधून. फर्स्ट, रोझनमंड रिएक्शन. सेकंड, स्टीफन रिएक्शन. राइट अ शॉर्ट नोट ऑन रोझनमंड रिएक्शन अँड स्टीफन रिएक्शन. लिहू शकाल? आहेत नोटबुक मध्ये, आपल्याला जरा चेक करा. रोझनमंड तर आता समजलीये काय काय करायचंय. रोझनमंड मध्ये मी फक्त पॉइंट्स काढून देते. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्याची थोडीशी थिअरी लिहायची. थिअरी मध्ये काय मेन्शन करताय? रिएक्टंट कोण आहे रोझनमंड रिएक्शनचा? असाइल क्लोराइड्स किंवा अराइल क्लोराइड्स, बेन्झॉइल क्लोराइड्स. So when acyl chloride or benzoyl chloride undergoes reduction using H2 poisoned with PDBaSO4, it gives corresponding aldehydes. त्याच्यानंतर एक जनरल रिएक्शन लिहायची. लिहू शकाल ना? 2 मार्कासाठी विचारतील. कॅन यू कम्प्लीट इट ऑन युअर ओन? सो रोझनमंड रिएक्शन 2 मार्कासाठी शॉर्ट नोट बनवायची. ठीक आहे. आणि स्टीफन रिएक्शनला 2 मार्कसाठी लिहायचंय. आता स्टीफन रिएक्शन काय आहे ते डिस्कस करू. फक्त स्टीफन डिस्कस करू. स्टीफनचा रिएक्टंट कोण असतो? जसं रोझनमंडचा रिएक्टंट आहे असाइल क्लोराइड किंवा बेन्झॉइल क्लोराइड, तसं स्टीफनचा रिएक्शन असतो नायट्राइल, अल्काइल नायट्राइल, ज्याला तुम्ही सायनाइड पण म्हणता. RC ट्रिपल बॉन्ड N. याला 2 नाव आहेत. एक तर याला अल्काइल नायट्राइल म्हणा किंवा सायनाइड्स म्हणा. चला, हे तर आठवलं. प्रोडक्ट डेफिनेटली कोण असणार आहे? अल्डिहाइड असणार आहे, नाहीतर कीटोन असणार आहे. रिएक्शन काय आहे? जनरल रिएक्शन काय आहे? RC ट्रिपल बॉन्ड N. स्टीफन रिएक्शन मध्ये स्टीफनचा S कोणासोबत तरी रिलेट करायला सांगितलं. स्टीफनचा S लिहायचा, कारण आपलं पण जो रिएजंट आहे तो कशावरून स्टार्ट होणार आहे? S वरून. S म्हणजे कोण? स्टेनस क्लोराइड, SnCl2. पण एवढं लिहून थांबायचं नाही. इन प्रेझेन्स ऑफ HCl. स्टेनस क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ HCl. स्टेनस क्लोराइड काम काय करतोय? इट इज ऑल्सो अ रिड्युसिंग एजंट. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला नॅसंट हायड्रोजन ऍड करायचे. नॅसंट हायड्रोजन ऍड करायचे, पण किती नॅसंट हायड्रोजन ऍड करायचे? 1 की 2? तर एक हायड्रोजन इकडे जाणार आहे कार्बनकडे, तर दुसरा हायड्रोजन नक्कीच नायट्रोजनकडे जायला पाहिजे. सो 1 टाकून तर काय फायदा नाहीये. किती टाकायला पाहिजेत आपल्याला? 2 नॅसंट हायड्रोजन टाकले जातात. एक इकडे ऍड करा, एक तिकडे ऍड करा. RC च्या सोबत 1, त्यामुळे डबल बॉन्ड झाली, इथे ट्रिपल तुटली, डबल झाली, NH.
कार्बन जेव्हा नायट्रोजन सोबत डबल बॉन्ड बनवतोय, इथं कॉम्प्लेक्स बनला. कुठला कॉम्प्लेक्स? HCl. कोणता HCl आलाय? हा वाला. कोणता HCl आलाय तिथे? हा वाला. सी डबल बॉन्ड जेव्हा N असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? इमाइन. आणि समोर HCl आहे म्हणून काय म्हटलं? हायड्रोक्लोराइड. इमाइन हायड्रोक्लोराइड. राईट? आणि जेव्हा पण इमाइन कॉम्प्लेक्स बनतो त्याच्यानंतर तर जादूची छडी फिरवायची आहे नुसती. जादूची छडी कोण आहे आपली? H3O+. जेव्हा कुठे इमाइन बनेल जादूची छडी फिरवायची, म्हणजे H3O+ त्याच्यामध्ये टाकायचं. बाकी काही विचार करायचा नाही. सी डबल बॉन्ड O च्या समोरचा सगळा पोर्शन कशामध्ये कन्वर्ट होत असतो? ऑक्सिजन मध्ये. सो काय बनलं बघा? RCH डबल बॉन्ड O, that is aldehyde. That is aldehyde. Okay. सो स्टीफन रिॲक्शनचा प्रोडक्ट लिहिता लिहिता मी का थांबले हे तुम्हाला आता समजलं असेल. कारण प्रोडक्ट मध्ये तुम्ही लिहाल अल्डिहाइड ऍज वेल ऍज कीटोन. कीटोन बनतोय का रे? स्टीफन रिॲक्शनचा प्रोडक्ट कीटोन आहे का? नाही. फक्त कोण आहे? अल्डिहाइड आहे. RCHO. ओनली अल्डिहाइड्स. सिमिलरली रोझेनमन रिॲक्शन, प्रोडक्ट काय आहे त्याचा? अल्डिहाइड. प्रोडक्ट काय आहे? आता ह्या रिॲक्शन मध्ये इथानॉइक ऍसिड होता, बट जेव्हा तुम्ही इथे शॉर्ट नोट लिहाल रिॲक्टंट कोण असेल रोझेनमनचा? असाइल क्लोराइड. पण ही रिॲक्शन तुम्ही बेन्झॉइल क्लोराइड सोबत पण करू शकता. एरोमॅटिक बेन्झॉइल क्लोराइड. आणि प्रोडक्ट कोण असणार आहे? ओनली अल्डिहाइड्स, कीटोन्स नाही. ही गोष्ट फक्त नोटीस करून द्यायची होती. राहील लक्षात? चला मग तुम्ही एखादी जनरल रिॲक्शन तुमच्या मनाने घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल CH3C. त्याला एक ट्राय करून बघूया. ब्रांच्ड कॉम्प्लेक्स घेते. लेट अस सी कीटोन बनतोय का. आता टेक्स्टबुक मध्ये एकही रिॲक्शन अशी नाहीये की जिथून कीटोन बनतोय. जस्ट फॉर माय कन्व्हिनियन्स पर्पज मी चेक करते. मी इथे ट्रिपल बॉन्ड देऊ शकते का अशी? इज इट पॉसिबल टू गिव्ह ट्रिपल बॉन्ड हियर? आणि मग तुम्हाला समजलं कीटोन बनणं का पॉसिबल नाहीये. जिथं तुमची ट्रिपल बॉन्ड होती तिथंच तुमचा डबल बॉन्ड O येतोय ना. आणि कीटोन बनवायचा असेल तर इथं ट्रिपल बॉन्ड पाहिजे की जी कधीच शक्य नाहीये. याचा अर्थ तुम्हाला पुढे कोण द्यावं लागेल? सिंगल बॉन्ड CH. मग आता आपण ट्रिपल बॉन्ड देऊ शकतो. ट्रिपल बॉन्ड CH. मेक युअर प्रोडक्ट. स्टीफन रिॲक्शन मध्ये C ट्रिपल बॉन्ड N. नायट्राइल रिॲक्टंट पाहिजे. त्याच्यामध्ये कोण टाकायचं असतं? S फॉर स्टीफन, S फॉर स्टेनस क्लोराइड. क्लोराइड आलं की HCl. इकडे एक हायड्रोजन तिकडे एक हायड्रोजन म्हणून काय टाकणार तुम्ही? 2 नॅसंट हायड्रोजन. ऍड करा. CH3 CH वरती CH3. येस. C इथे एक H डबल बॉन्ड, इथं एक H आणि पुढे डॉट HCl. मॉलिक्यूल कितीही मोठा होऊ दे, तुम्ही त्याचं नाव लिहित बसणार आहे का? नाही. तो एक कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्सचं नाव लिहित बसायचं नाही. जिथे जिथे C डबल बॉन्ड N आला त्याला म्हणायचं इमाइन. पुढे आहे हायड्रोक्लोराइड, सो नाव झालं इमाइन हायड्रोक्लोराइड. इमाइन हायड्रोक्लोराइड आला. इमाइन आला की जादूची छडी फिरून घ्यायची. H3O+. C डबल बॉन्ड नंतर जो काही पोर्शन आहे तो सगळा कशामध्ये कन्वर्ट होईल? O मध्ये. काय बनलं? अल्डिहाइड का कीटोन? अगेन अल्डिहाइड. CHO आहे. सो 1 2 3 2 मिथाइल प्रोपॅनॉल. सो चला, जर MCQ जरी विचारला रोझेनमन रिॲक्शन अँड स्टीफन रिॲक्शन्स ऑन रिडक्शन गिव्स, कारण दोन्ही रिडक्शन्स आहेत ना, दोन्हीही रिडक्शन्स आहेत.
ऑन रिडक्शन्स गिव्स डॅश. ऑप्शन मध्ये असणार अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्कोहोल. काय टिक करायचंय आपल्याला? अल्डिहाइड्स. मग याचा अर्थ असा आहे का की मी कीटोन बनवूच शकत नाही युजिंग असाइल क्लोराइड? रोझेनमंड साठी तुम्ही वापरलेला असाइल क्लोराइड आणि भेटला अल्डिहाइड. अरे वेदांत, त्याला रोझेनमंड म्हणायचं नसतं ना पण. आणि दुसरं आहे नायट्राइल. तुम्ही असाइल क्लोराइड पासून कीटोन बनवूच शकत नाही. मी असं नाही म्हटले, मी फक्त असं म्हटले तुम्ही असाइल क्लोराइड आणि त्याच्यावर रोझनमंड करून H2PdBSO4 टाकून फक्त आणि फक्त अल्डिहाइड भेटलं. नायट्राइल्स वरती स्टीफन रिएक्शन करून SnCl2.HCl फक्त आणि फक्त अल्डिहाइड्स भेटतात. हे व्यवस्थित आहे का? डिफरन्स समजतोय? रोझेनमंड केली तर अल्डिहाइडच भेटणार, पण जर तुम्ही डाय अल्काइल कॅडमियम केलं तर, आणि याच्यामध्ये जर तुम्ही ग्रिग्नार्ड टाकला तर you will get ketone but not by Rosenmund. You will get ketone but not by Stephen. त्या रिएक्शन्स ची ती नावं नाहीये. समजलं? एव्हरीवन, मला काय म्हणायचंय? मग आता क्वेश्चन असेल, क्वेश्चन नंबर किती आपला? क्वेश्चन नंबर 9. प्रिपेअर प्रोपॅन टू ओन फ्रॉम असाइल क्लोराइड. बघा, मी जेवढे टफ क्वेश्चन देते ना, नक्कीच त्याच्यापेक्षा बोर्ड एक्झामला सिंपल क्वेश्चन्स राहणार, कारण ते सरळ म्हणतात कन्वर्ट. यालाच कसं लिहितील बघा, कन्वर्ट प्रोपॅनॉइल क्लोराइड टू प्रोपॅन टू ओन. म्हणजे रिएक्टंट आणि प्रोडक्ट देतात आणि डायरेक्टली विचारतात की बाबा याच्यामध्ये रिएजंट काय टाकायचं. मी ऍटलीस्ट तसं तरी करत नाहीये, मी असाइल क्लोराइड म्हणते, जेणेकरून स्पेसिफिकली कोणता असाइल क्लोराइड हे तुमचं तुम्हाला शोधता यावं. मग तुम्ही काय करणार? कन्वर्ट वाले क्वेश्चन आले की पहिला ओळखायचा कोण रिएक्टंट आहे, कोण प्रोडक्ट आहे. प्रोपॅनॉइल क्लोराइड, कन्वर्ट प्रोपॅनॉइल क्लोराइड म्हणजे तो काय झाला तुमचा? रिएक्टंट. प्रोपॅन म्हणजे 3 कार्बन, CH3 CH2C डबल बॉन्ड OCl झाला प्रोपॅनॉइल क्लोराइड. बनवायचा काय आहे? प्रोपॅन टू ओन. बनेल का? बनेल का? बनेल का? वन स्टेप मध्ये तर नाही बनणार आहे. नाही. क्वेश्चन रिफ्रेम करा. कन्वर्ट प्रोपॅनाइल क्लोराइड टू ब्युटॅन टू ओन. ब्युटॅन टू ओन. आणि वरती पण क्वेश्चन चेंज करा. हा असू शकतो, हा मी नंतर घेते. मी जो रेड मध्ये लिहिलाय तो क्वेश्चन मी नंतर घेते. हे बनू शकतं बघा. मला दिसतं रिएक्टंट मध्ये प्रोपॅनॉइल क्लोराइड आहे, 3च कार्बन आहे, आणि प्रोडक्ट मध्ये ते म्हणतायत की ब्युटॅन टू ओन बनवा, म्हणजे CH3 CH2 डबल बॉन्ड आणि इकडे CH3 आहे. फरक काय आहे? फक्त इथं Cl आहे आणि इथं मिथाइल ग्रुप आहे. याचा अर्थ ॲरो वरती मला मिथाइल ग्रुप कोणतरी ऍड करायला पाहिजे. सो मिथाइल वाला काय ऍड करणार तुम्ही? डाय अल्काइल कॅडमियम. CH3CD लिहून तरी चालणार नाही, कारण CD ची व्हॅलन्सी 2 असते.
म्हणून डायमिथाइल कॅडमियम टाकला. डायमिथाइल कॅडमियम टाकल्यानंतर 2-2 मिथाइल ग्रुप आले, म्हणून तुम्ही 2-2 रिॲक्टंट घेता आणि काय बनवताय, 2-2 प्रोडक्ट बनवताय. आठवली ही रिॲक्शन? असंच केलेलं ना. जो पोर्शन इथे नकोय आणि जो इथे हवाय त्याचाच डायअल्काइल टाकायचा, डाय इथाइल नाही, डायमिथाइल. डायमिथाइल कॅडमियम. डायमिथाइल कॅडमियम. मयूर समजलं? बाकी सगळ्यांना क्लिअर झालं? कोणता डाय R2CD टाकायचा हे कोण ठरवत असतं? प्रोडक्ट ठरवत असतो. प्लस अजून यातून एक गोष्ट काय नोटीस केली तुम्ही? रिॲक्टंट पेक्षा प्रोडक्ट मध्ये कार्बनची अमाऊंट जास्त असते. करेक्ट? रिॲक्टंट पेक्षा प्रोडक्ट मध्ये कार्बनची अमाऊंट जास्त असते. सिमिलरली इकडे पण तेच ऑब्झर्व कराल तुम्ही. क्वेश्चन नंबर 10. सेम थिंग इकडे ऑब्झर्व कराल तुम्ही. कन्वर्ट प्रोपॅन नायट्राइल, प्रोपेन नायट्राइल टू कशामध्ये कन्वर्जन होईल याचं? ब्युटॅन टू ओन. होप सो. जस्ट लेट मी चेक. 1 2 3. येस, ब्युटॅन टू ओन. बघा मला समजतंय प्रोपॅन नायट्राइलचं ब्युटॅन टू ओनच बनणार. तुमचं इतकं परफेक्शन आलं पाहिजे, ओरली समजलं पाहिजे. मला कसं समजतं? मी ड्रॉ केला प्रोपॅन नायट्राइल पहिल्यांदा मनामध्ये, ठीक आहे, आणि मला त्याच्यामध्ये नक्कीच माहिती आहे की नायट्राइल आले की ग्रिग्नाट टाकावा लागतो. मी कोणता ग्रिग्नाट टाकला मग? मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. का? तोच का टाकला? कारण प्रोपॅन नायट्राइल मध्ये 1 2 3 कार्बन होते, म्हणजे मला किती कार्बनची गरज आहे रे आता ब्युटॅन टू ओन बनवण्यासाठी? एका, आणि तो एक इथून येणार. मॅग्नेशियम हॅलाइड कधी आला? ग्रिग्नार्ड रिएजंट कधी आला? पहिला चार्ज द्यायला शिकवते. चार्ज यासाठी की ज्या कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज आहे तो कुठे अटॅक करत असतो? तुमच्या नायट्राइल कार्बनच्या बेसला, सायनाइडच्या बेसला म्हणा, C++N च्या बेसला. आणि त्याच्यामुळे काय झालं? जर मी तिथे अटॅक केला तर कार्बन किती बॉन्ड बनवेल? पाच. शक्य आहे का 5 बॉन्ड बनणं? हे 3 आधीचा 1, तर हा बॉन्ड कुठे होईल? नायट्रोजनवर जम्प होईल. नायट्रोजनवर जसा बॉन्ड जम्प झाला, स्ट्रक्चर कसं दिसायला लागेल आपल्याला? CH3 CH2 C, खालून अटॅक केलाय मिथाइल ग्रुपने, ट्रिपल बॉन्डचा काय झाला? डबल बॉन्ड, आणि समोर काय आलं? N. या N सोबत कॉम्प्लेक्स कोण बनवणार आहे पुढे? MgCl. परत एक इमाइन कॉम्प्लेक्स दिसायला लागला सगळ्यांना. कॅन यू सी द इमाइन कॉम्प्लेक्स? C डबल बॉन्ड N जिथे येतं तिथं काय म्हणा म्हणून सांगितलं मी? इमाइन मॅग्नेशियम क्लोराइड म्हणायची काही गरज नाही, डायरेक्ट म्हणा इमाइन कॉम्प्लेक्स. आणि एकदा इमाइन कॉम्प्लेक्स बनला की काय करायचं परत? जादूची छडी H3O+. डबल बॉन्डच्या पुढे जो काही ग्रुप आहे तो सगळा कशामध्ये कन्वर्ट करणार आहे तुम्ही? ऑक्सिजन मध्ये. बघा मग बनतोय का तुमचा ब्युटॅन टू ओन? CH3 CH2 C, खाली आहे CH3 डबल बॉन्ड O. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स ही सगळी रिॲक्शन माझ्या ब्रेन मध्ये उभी राहते की पक्का हे असंच होत असणार आहे. सो तुमचं परफेक्शन त्या लेवलला पाहिजे की एक्झॅक्टली 3 कार्बन वाला नायट्राइल वापरलाय, 4 कार्बन वाला तुम्हाला काय बनवायचंय? कीटोन बनवायचंय, तर त्याच्यामध्ये कोण ऍड करायला पाहिजे? ग्रिग्नार्ड. गॉट इट? ठीक आहे. उद्या आपण सगळ्या नेम रिॲक्शन्स करायच्या. इटार्ड रिॲक्शन्स,
गॅटरमन कॉच रिएक्शन्स, फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन, फ्रेडल-क्राफ्ट अल्कायलेशन वर क्वेश्चन, शॉर्ट नोट नाही. शॉर्ट नोट तुम्ही करताय. आज किती शॉर्ट नोट करताय बघा. 2 दिलेत. राईट अ शॉर्ट नोट ऑन रोझनमन रिएक्शन, राईट अ शॉर्ट नोट ऑन स्टीफन रिएक्शन. आणि कधीही तुम्हाला शॉर्ट नोट विचारतायत तर त्याचा एक फॉर्मॅट लक्षात ठेवा. तुम्हाला पहिल्यांदा त्याची जनरल रिएक्शन लिहायची. स्टीफनची जनरल रिएक्शन बघा मी इथं लिहून दिली आहे. RC ट्रिपल बॉन्ड N ह्या फॉर्म मध्ये. सो एक जनरल रिएक्शन लिहायची, एक मेन रिएक्शन लिहायची, जशी मी इथं खाली दिली आहे. ठीक आहे. आणि त्या मेन रिएक्शनला एक्सप्लेन करायचं. थोडीशी इंग्लिश वापरायची त्याच्यामध्ये. When this react with this in presence of this gives this and this. असं वाला. डन. हे 2 होमवर्क आय गेस तुम्हाला क्लिअर आहेत. आणि त्याच्यानंतरचा होमवर्क आहे. होमवर्क यासाठी देते की क्लासवर्क मध्ये ते ऑलरेडी झालेलं आहे. पेज नंबर 263. एक चार्ट आहे यूज युअर ब्रेन पॉवर. त्या रिएक्शन्स तुम्ही करताय स्वतः. तीन आहेत, 3 पैकी 3 तर जमल्याच पाहिजेत. रिव्हिजनच्या बेसिसवर 2 तरी जमतात. 3 मार्कला येऊ शकते, 2 मार्कला येऊ शकते, डिपेंड्स. 3 मार्कला आलं तर काय करायचं ते मी सांगितलं. जनरल रिएक्शन, मेन रिएक्शन, एक्सप्लेनेशन. 2 मार्कला आलं तर स्किप करा जनरल. एक मेन रिएक्शन आणि एक्सप्लेनेशन. आपण फुल प्रिपेअर्ड राहायचं. 2 ला येऊ दे, 3 ला येऊ दे. फॉर्मॅट्स ठरवून ठेवा आन्सरचे. चलो ठीक आहे. ठीक आहे. अजून एक सापडली ती मला रिएक्शन. तुम्ही डायरेक्ट वॉटर मॉलिक्यूल टाकणार बोललेला. यू कॅन डू इट. क्वेश्चन नंबर कितवा होता? हा वालाच नाही. हा वाला. कन्वर्ट इथेनॉल क्लोराइड टू इथेनॉइक ऍसिड. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये एक मेथड आहे अशी की तुम्ही असाइल क्लोराइड घेतला आणि डायरेक्टली त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं तर HCl बाहेर पडून हे बनतं. बट आय वॉज जस्ट नॉट शुअर की आपण हा रिएक्टंट शिकलाय का, हा रिएक्टंट शिकलाय का. तर येस, 1 स्टेप मध्ये करायचं असेल तर तुम्ही ही करू शकता आणि 2 स्टेप मध्ये करायचं असेल तर ही मेथड आहे. बोथ द वेज आर ओके. चलो दॅट्स इट. स्क्रीनशॉट सेंड करते. उद्या भेटूया सेम टाइमला 5:45. हा चॅप्टर थोडासा लेंदी आहे. सो माइट बी याला आपल्याला 4 किंवा 5 लेक्चर लागतील आणि मग अमाइन्स. मग आपलं ऑर्गॅनिकचं टोटल रिव्हिजन संपलं. पॉलिमर आपण ऑफलाईन मध्ये करू जेव्हा माझं सेशन असेल त्यावेळी. टेस्ट डिस्कस करायला आपल्याला जास्त वेळ नाही लागणार कारण टेस्टचे क्वेश्चन तर ऑलरेडी आपण कधी ना कधी तर प्रॅक्टिस केलेली असतात. टेस्ट डिस्कस केल्यानंतर माझ्या प्रत्येक सेशनला मी 2-3 पॉलिमर शिकवत जाईल ऑफलाईन मध्ये. तिथेच लर्न करून घेऊ आपण. ठीक आहे. चलो बाय एव्हरीवन. थँक्यू सो मच. हा क्वेश्चन बँक साक्षी. Have a nice day, Shreya.